लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो तो माझा कार गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा कार मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, गुलाबी साडी असेल लाली लाल असं काही सॉन्ग खूप ट्रेंडिंगवरती चालू आहे मित्रांनो। ते इंस्टाग्रामवरती पण रील्सला खूप चालू आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपण हाच सॉन्गवरती आपण व्हिडिओ एडिट केला। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसे की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन येऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला जे काही यूज केलं मटेरियल ते सर्व काही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आपण सर्व काही मटेरियल आपण टेलिग्राम ग्रुपमध्ये प्रोव्हाइड करत असतो। तर मित्रांनो, काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करून सांगू शकता। इंस्टाग्राम लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करून सांगू शकता। आपण तिथं मेसेजचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला सर्वात अलाइट मोशनला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मग आपला प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। आल्यानंतर आपला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिसूनच जाईल मित्रांनो। आपला सर्वात अगोदर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही दिसून जाईल मित्रांनो। जसं मी असं फोटो वगैरे ॲड करून दिलेला मित्रांनो। मग आपलं असं काही SS फोटो PNG म्हणून नावाचं त्या लेअरवरती क्लिक करायचं। या कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून या स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे कोणतीही फोटो सिलेक्ट करून आपला फोटोला ॲड करून घ्या। जसं एक फोटो ॲड करून घेत आहे मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगून देतो ॲड करण्यासाठी, त्याच स्टेपमध्ये मी पण करून घेतो मित्रांनो। तुम्हाला जसं आणखीन सेकंड बीटला जायचं, आणखीन हे फोटो लेअरवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला आणखीन सेकंड फोटो ॲड करून घ्यायचा। तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारे काही 3 ते 4 अशा प्रकारे काही फोटो PNG म्हणून अशा प्रकारे ग्रुप दिसून जातील। त्या सर्व ग्रुपमध्ये आपला फोटोला ॲड करून घ्यायचा मित्रांनो। जसं की आपला आणखीन एकदा सांगून देतो मित्रांनो, फोटो लेअरवरती क्लिक करायचा, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आणि आणखीन आपला आवडीचे फोटो सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे ॲड केल्यानंतर अशा प्रकारे काही फोटो वगैरे ॲड केल्यानंतर आणखीन आपला 7.17च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे, डब्यावरती क्लिक करायचं। मग आपला अशा प्रकारे फोटो दिसतील। मग आपला फोटोला ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। सेकंड बीटला जाऊन फोटोचा पुढचा पार्ट कट करून घ्यायचा। आणखीन प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, आणखीन फोटोला ॲड करून घ्यायचं। आणखीन सेकंड बीटला जाऊन पुढचा पार्ट कट करून घ्यायचा। तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही पण फोटो वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला फर्स्टला याचा अशा प्रकारे फर्स्टला नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या डब्यावरती क्लिक करायचं। डब्यावरती क्लिक करून मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। अशा प्रकारे बॉर्डर PNG ॲड करून दिलेलं बनवून दिलेला मित्रांनो। आपला अशा प्रकारे प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर लास्टपर्यंत जायचं, मग ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला बॅक जायचं आहे, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचा, बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचा। स्क्रॉल केल्यानंतर आपला इथे एक लहान फोटो दिसल्यानंतर असा प्रकारे फोटो दिसेल। या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपला आणखीन बॅक जायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मग आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅक जायचा, बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर आपला अशा प्रकारे याचा मित्रांनो आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे आल्यानंतर मग आपलं इथे डबल बीट जिथे तुम्हाला डबल बीट, जसं की आपल्या इथे एक डबल बीट दिसेल, इथे डबल बीट दिसेल,
जसे इथे डबल बीट झालं तर सर्व डबल बीटच्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. जसं तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आपल्या आणखीन जे काय मागले उरलेले फोटो आहेत ते आणखीन त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्या. मग सर्व काही डबल बीटचे फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे डबल बीटचे फोटोला हा एक इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आपला बॅक जायचा मित्रांनो, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचा आहे. मग आपला जे काही उरलेले लास्टचे फोटो आहे ते सर्व एका फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं. आणखीन आपला बॅक जायचं आहे, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर आपला अशा प्रकारे पुढे जायचं मित्रांनो गेल्यानंतर. तर मित्रांनो अशा प्रकारे मग जे काय अशा प्रकारे सिंगल बीटचे जितके काय आपले उरलेले फोटो ते सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा. जसे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. आणखीन आपला हे डबल बीटचे फोटोला सोडायचं आहे मित्रांनो. आणखीन इथे सिंगल बीटचे फोटो दिसत असतील तुम्हाला, फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आपला आणखीन फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही पूर्ण फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. मी असं काय सिंगल बीटचे काय सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तर मित्रांनो आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे. बनवून आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्या. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आपले.